चंद्रपुरातल्या अनेकांच्या घरातला गॅस सिलेंडर लवकर संपू लागला। अनेकांनी त्याबाबत तक्रारी केल्या। त्यातून उघड झाली अवैध रिफिल अड्ड्याची माहिती। शहरात गॅस एजन्सीच्या डिलिव्हरी करणाऱ्या पिकअप कर्मचाऱ्यांनी अवैध गोदाम तयार केलं होतं। घरगुती सिलेंडरमधून गॅस चोरीचं रॅकेट चालवलं जायचं। या प्रकरणी गुन्हा दाखल करत पोलिसांनी तपास सुरू केलाय। पाहूयात। एरवी 2 महिने पुरणारा गॅस सिलेंडर अचानक महिन्याभरात संपू लागला। चंद्रपुरातल्या 1-2 नाही तर अनेक कुटुंबांना ही समस्या भेडसावू लागली। त्यामुळे त्यांनी तक्रारी केल्या। त्यानंतर अवैध गॅस रिफिल अड्ड्याची माहिती मिळाली। पोलिसांनी सापळा रचत घरगुती गॅस ग्राहकांची फसवणूक करणाऱ्या गॅस रिफिल अड्ड्यावर कारवाई केली। याबाबत रामनगर पोलीस ठाण्यामध्ये FIR सुद्धा दाखल झाला। गॅस एजन्सीच्या सिलेंडर डिलिव्हरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी कोसारा गावात अवैध गोदाम तयार करत घरगुती गॅस सिलेंडरमधून व्यावसायिक गॅस सिलेंडरमध्ये गॅस रिफिल करण्याचं रॅकेट चालवलं होतं। गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेल्या या अड्ड्यावर पुरवठा विभाग आणि पोलिसांनी धाड टाकली आणि 84 सिलेंडर जप्त केले। घटनास्थळी शहरातल्या जुना वरोरा नाका चौकात सप्रेम गॅस एजन्सीमध्ये हे काम करणाऱ्या पिंटू कुमार या कर्मचाऱ्याला ताब्यात घेतले। पुरवठा विभाग आणि पोलीस विभागाने संयुक्त त्या ठिकाणी पाहणी केली। तपासणी दरम्यान त्या ठिकाणी एक सप्रेम गॅस एजन्सी असलेले त्यांचे 30 सिलेंडर भरलेले जे होते ते सिलेंडर आणि काही कमर्शियल क्वांटिटीवाले सिलेंडर होते त्या ठिकाणी मिळून आले आणि त्या ठिकाणी उपस्थित जे काही संशयित आरोपी होते त्यांना विचारणा केल्यानंतर असं लक्षात आलं घरगुती वापराचे जे सिलेंडर होते त्यातील प्रत्येक सिलेंडरमधील साधारणतः 2 ते 2.5 किलो गॅस जो आहे तो काढून घेणे आणि तो कमर्शियल सिलेंडरमध्ये ट्रान्सफर करणे। त्या ठिकाणी कमर्शियल सिलेंडरमध्ये ट्रान्सफर करण्याचं आणि घरगुती वापराच्या सिलेंडरचं सीलिंग लेबलिंग आणि इतर जे काही साहित्य आहे ते त्या ठिकाणी मिळून आलेलं आहे। सिलेंडरमध्ये गॅस सतत कमी येत असल्याच्या तक्रारी गृहिणी आणि ग्राहकांनी केल्या। या गंभीर प्रकरणातल्या दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली जाते। जो सिलेंडर आम्हाला 1.25 महिना 1.5 महिना या कधी पाहुणे 2 महिने चालायचा, आता तो 1 महिन्यात 1 महिन्यात 2 दिवसच चालते। असं का बरं? आणि आता न्यूज आली आहे की सिलेंडर चोरी होत आहे। नागपूर जसं झालं, चंद्रपूर झालं। आता आम्ही गृहस्थी बाईने कसं करायचं हा प्रश्न आहे। सिलेंडर चोरी खरंच होऊन राहिली का, कशी होत आहे याचा प्रश्न तुम्ही करू शका, आम्ही करत आहोत ना। पण 2 पावणे 2 महिने चालायचा तो आता 1 महिन्यामध्ये का बरं संपत आहे? सिलेंडरची खूप आवश्यकता आहे, पण अगोदर सिलेंडर जे मिळत होते ते काही दिवस मला पुरत होते, पण आजकाल सिलेंडरचा वापर खूप कमी प्रमाणात असल्यामुळे आम्हाला सिलेंडर काही पुरत नाही आणि वेळोवेळी काही भेटत नाही। पण अगोदर सिलेंडर आम्ही उपयोग करताना आम्हाला 15 दिवस लागत होते, पण आता एवढं सिलेंडर येऊन मला 4 दिवसात आणि 5 दिवसात संपतो। याचं कारण काय बाबा? किंवा होऊ शकते जो सिलेंडरचा वापर चोरी करणारे चोरी करतात किंवा ब्लॅकमध्ये विकतात, त्याच्या कारण आम्हाला सिलेंडरचा पुरवठा येत नाही किंवा सिलेंडर कमी प्रमाणात गॅस भरून येत असेल असं आम्हाला वाटतं। या रॅकेटमधल्या आरोपींनी शहरातल्या बहुतांश गॅस एजन्सीमध्ये रॅकेट चालत असल्याची माहिती दिली। त्यामुळे पोलीस आणि पुरवठा विभाग सतर्क झालाय। शहर आणि जिल्ह्यातल्या गॅस एजन्सीचा साठा आणि पुरवठा साखळी या संदर्भातली माहिती घेतली जाते आणि याचा तपास केला जातोय। आशिष अंबाडे, झी 24 तास, चंद्रपूर।